हनुमंतराया आपल्या पुच्छेवर डोंगर घेऊन लक्ष्मणजीच्या आणि औषधीचा संभार घेऊन सुषेणजीच्या सान्यावरून लंकेच्या दिशाने निघालेले आहेत. पण मधीच भरतजीचा बाण येतो आणि हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरून या बाणाशी सोय आले नंदीग्रामाशी, जेथे भरताशी निवास आणि भरतासोबत हनुमंतरायाचा संवाद चालू झाला. आणि हनुमंतरायाचा संवाद इतका रमणीय चालू झाला कारण दोन्ही भक्त होते आणि भक्त का एकदा एका जागेवर बसले ना तर मग काय होत, वृत्ती निवृत्त होते. आणि एकदा का वृत्ती निवृत्त झाली तर मग जन हे जन दिसत नाही. वृत्तीच झाली निवृत्ती मग जन हे न दिशे डोळा. ब्रह्मानंदे लागली टाळी मग देहाते कोण संभाळी. आठवण विसरले, कार्याचं भान विसरले आणि रामप्रभू विचार करू लागले हनुमंताला येण्याकरता एवढा विलंब का झाला, हनुमंत का येत नसेल. गोड अशा प्रकारचा कथाभाग आपले भास्कर महाराज यांनी सांगितला. त्यांना वाचनाशी साथ देणारे आमचे माऊली महाराज होते आणि आमचा संच कलामंच संगीत साथ त्यांना देण्याकरता कोणाकोणाचे नाव घ्यावं आपण दर्शक बघत आहात. हनुमंताला विलंब लागला म्हणून रामप्रभू दुःख करू लागले. लक्ष्मणजी वाचत नाहीये. लक्ष्मणजीच्या आणि रामप्रभूच्या जीवनातल्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. शोक करतात, छाती बडवतात, डोक्याला हात लावून प्रभू रुदन करतात. पण रडता 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 रामप्रभूंनी स्वतःला सावरलं आणि क्रोधायमान झाले. मी रडत बसतो वेड्यासारखा. माझी पत्नी राजा रावणाने चोरून नेली. एका भावाला बाण मारून शरपंजरी पाळलेला आहे आणि मी वेड्यासारखा रडत बसतो. का बरं रडत असेल म्हणून प्रभू आता स्वतःला सावरतात आणि क्रोधायमान होऊन काय बोलतात आपण या वहीमध्ये ऐकणार आहोत. मने काय झाले काय झालं आहे म्हणतो मला. कोण नेईल सौमित्रा ते, माझ्या सौमित्राचा प्राण हरण कोण करेल माझ्या लक्ष्मणाचा. कारण शरीर हे पंचमहाभूताचं आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पंचमहाभूताचे घटक आहेत या शरीरामध्ये. आणि या लक्ष्मणातल्या शरीरातले पंचभूत कसे निघून जातील याच्यामध्ये 5 विषय आहेत. हे शरीर भास्कर महाराज 36 तत्वाचा आहे आणि 36 तत्वाचा कोण आहे इथं बसल्याला. 36 तत्वाचा मूळ असणारा परमात्मा म्हणतात. रामप्रभू म्हणतात मी बसलेलो आहे आणि लक्ष्मणजीचा प्राण कसा कोण हरण करताय मी बघतोय का. पृथ्वीने दमिली धरत्री काय विचार केला रामप्रभूंनी. अशीच एक वेळेस पृथ्वी रसातळाला जाऊ लागलेली होती. का पृथ्वी धरित्री रसातळाला जाते ऐका. भूमीला भार होतो. भूमीला कोणाचा भार होतो ऐका ऐका. माता पाचारी होई शब्दबाण. आईन आवाज द्याला तर मुलगा शब्दाचे बाण आईला हणतो. कांता पाचारी मृदू भाषण, कांतेला मृदू भाषामध्ये बोलतो. तयाच्या भारे धरा रत्न युवळ दुखे दुखी होतसे. माता सेवी कंदान आई बाप शिळे तुकडे मोडतात. कांते लागी षड्रास अन्न तयाच्या भारे धरा रत्न युवळ दुखे दुखी होतसे. तो भार होतो भूमीला.
शोभे राजा राणी पितर जैसा काळा मातंग जाण तयाच्या भारे धरा रत्न इव्हळ दुखे दुखी होतसे हा भार होतो भूमीला आणि भूमी पिकत नाही भूकंप होतो आणि भूमी निकस झाली गरहान पृथ्वीराजाकडे गेला पृथ्वीराजाने बाण जो तो लावला पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं हात जोडले राजन राजन मला मारू नका हो मी काय असा अपराध केला आहे तुमचा मला क्षमा करा त्यावेळेस राजा क्रोधाने बोलतात माझ्या प्रजेनी काय खायचं तुझ्यावर अन्नधान्य जर पिकत नाही महाराज मला क्षमा करा तुम्हाला लागेल त्या धान्याच्या रशी काढून न्या त्यावेळेला राजांनी सांगितलं ज्याला जे लागेल त्यांनी ते वासरू आणा कास्तकार आमचा शेतकरी वच्छे होऊन आला आणि सर्रास असणाऱ्या जमिनीवरच्या 18 धान्याची रास देतो काढीवर काय देवाने इंद्राला वासरू देतो केलं अमृताची धार काढली प्रल्हादाला दैत्यानी वासरू केलं मध्यनाम दारूची धार देतो काढली वटवृक्षाला वासरू केलं आपल्या वडाच्या चिकाची धार देतो काढली प्रत्येक देवतांनी वासरू आणावा आणि धार काढून द्यावा म्हणून रामप्रभू म्हणतात आणि गावा इथं लिहितात पृथ्वी दमिली पृथ्वी त्याहून दमीन बानाग्री बरोबर आहे कोई जब लक्ष्मणाची जीवनश्री आणून नर घे जोपर्यंत लक्ष्मणाची जिवंत होणार नाही तोपर्यंत बाणामाग बाण या पृथ्वीवर लावील अगस्ती ऋषीने चिंती हे शरीरामध्ये कठीण भाग पृथ्वीचा आहे हाड त्वचा हड्डी शेवटी जाळलं तर जळत नाही पृथ्वीमध्ये गाडी तरी पृथ्वीच घेऊ शकते म्हणून प्रथम भाग जड भाग तेवढा पृथ्वीचा आहे पण वलसर भाग ह्या समुद्राचा आहे रामप्रभू क्रोधायमान आहेत ए समुद्रा तुला माहित नाही का पाण्याला सांगू लागले अगस्तीने एका घोटामध्ये तुला पिऊन घेतलं होतं तसा तुला एका बाणामध्ये मी कोरडा करील नसता माझ्या जीवनश्री लक्ष्मणजीची परत कर सौमित्राची जीवनश्री आणून देईल तव हरी नमो हरी लक्ष्मणाची जोपर्यंत जीवनश्री तू परत करत नाही तोपर्यंत करीन बाणधारी अंबाची या जगात पाणी ठेवणार नाही मी सगळा पाण्याचा काय करील अग्निबाण सोडून शोषण करील रामप्रभू क्रोधाने बोलत आहेत वलसर भाग पाण्याचा आहे कठीण भाग पृथ्वीचा आहे पण अंगामध्ये जी उष्णता ही कोणाची आहे प्रकाश तेज कुणाचा आहे तेजाचा आहे तेजेची शोषीण एवढं तेज प्रकट करील म्हणाला मी रामप्रभू म्हणतात माझ्या बाणातून सगळं तेज या जगातलं शोषून घेईल कुठपर्यंत जोपर्यंत लक्ष्मणजीची जीवनश्री आणून देणार नाही तोपर्यंत पाने महाशून्य भरडी भंजना माझ्या भातुड्यामध्ये एवढी अनिवार्य बाण येत बाणे महाशून्य भरीन आकाशामध्ये बाणच बाण करीन बरं
तेने करभंजन म्हणजे सूर्याला शोषण करीन. कारण प्रखर तेज हे सूर्याचं आहे. डोळ्याने जे दिसतं ते सूर्यामुळे दिसतं. डोळ्याची देवता सूर्य आहे. आणि काय करील? सूर्याला नष्ट करून टाकील. जोपर्यंत माझ्या लक्ष्मणजीच्या शरीरामध्ये तेज येऊन राहणार नाही. शोभवोनी चिदाकाश आहा. कोटीनं सगळे आकाश गौरीचा हृदयकाश ना होये. पोकळीचा भाग जो आहे, पोकळीचा आपल्या शरीरामध्ये जी पोकळी आहे ही आकाशाची आहे. ती दैवता आकाश आहे. जोपर्यंत माझ्या लक्ष्मणजीची पोकळी भरणार नाही तोपर्यंत या आकाशाला मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. प्रभू रागाने बोलत आहेत. दमोनिया सकळ देव हो. उडविन त्यांची वाव. करीती तुम्ही रात्रीचा वयव दमोनिया सकळ देव. हे शरीर चालतं कुणामुळं? कशामुळं हे शरीर चालतंय? कोण आहे या शरीराला चालवणारा? हं? चाले हे शरीर, चाले हे शरीर कोणाची असते? 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 कोण बोलवीत, कोण बोलवीत, हाय वीण देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. कोण बोलवीतो, कोण बोलवीतो, हाय वीण देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी चाले हे शरीर कोणाची असते? कोण बोलवितो हरिविना. पाहायला लावणारा आणि ऐकायला लावणारा कोण आहे? एकच परमात्मा आहे. तुम्हाला चष्म्यामुळं दिसतंय का डोळ्यामुळं दिसतंय? संभाजी महाराज, डोळ्यामुळं दिसतंय. मग डोळे असल्यावर चष्मा लावायची काय गरज आहे? चष्म्यातून थोडं मोठं अक्षर दिसतंय. बरं, आता मग चष्म्यामुळं दिसतंय. चष्मा आहे, डोळे आहेत, पण रात्री सूर्य मावळला आता काऊन दिसन? मग बॅटरी मुळे दिसतंय. आता बॅटरी आहे, डोळे आहेत, चष्मा आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत, पण दिसतंय का? लांबून मुलगी येते, बापाला भीतीला टेकवलेला असतंय. बाबा मी किती लांबून आले, एकदा तरी बोला न. माझ्याकडे डोळे उघडून पहा न. महाराज पाहते का ते? कारण त्याच्यातला जो दाखवणारा आहे तो निघून गेलेला आहे. म्हणून रामप्रभू म्हणू लागले, या प्रत्येक इंद्रियाला प्रत्येक देवता आहे. त्यांनी जर माझ्या लक्ष्मणाच्या शरीरात काम नाही केलं तर सगळ्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. दमोनी दिशाची पोकळी भैनाची दानंद कल्लोळी. जव जवनीत्राचे कर्णबळी आहार बहारी निघे शब्द. ऐका, प्रत्येक इंद्रियाला दैवता आहेत. कानाने जे ऐकू येतंय. हॅलो, कोण बोलतंय?
हा हा, ओळखला ओळखला, राम महाराज आहेत काय? बर 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 बर. हो, गोरखनाथापाशी येत आपण. आता महाराज डोळ्यात दिसले का? महाराज तर सायखेड्यात येत, पण इथून आवाज ओळखायचं काम जसं कान करतात, त्याच्या पाठीमागचं कार्य दिशा आहेत. ह्या 10 दिशा ते कार्य करतात. कानाची देवता दिशा आहे, आणि कानाला जर म्हणले माझ्या लक्ष्मणजीचे ऐकू येत नसेल, तर या दिशाला मी शिक्षा लावल्याशिवाय राहणार नाही. पाने पाडोनिया सूर्याची अंडोनी उदया ताशी घेईल हिरोनी जाती नेत्री लक्ष्मणाची भरीन. आता रामप्रभूंनी कुणाकडे बघितलं बघा? सूर्याकडे बघितलं. का बरं? डोळ्याची देवता सूर्य आहे. हो. सूर्याला शिक्षा लावील प्रभू म्हणतात. जर प्रखर तेज आणून माझ्या लक्ष्मणजीच्या डोळ्यामध्ये नाही भरलं, सूर्यामुळे डोळ्याला दिसत, दाखवण्याची देवता तो सूर्य डोळ्याची आहे. म्हणून प्रभू आता सूर्याला बोलू लागले आहेत. अश्विनी देव दोन्ही विरोध केलाय घाणी. चंदा गंधची कणोनी मित्र घाणी ओ दिल. नाकाची देवता कोण आहे? नाकाची हा? अश्विनी नावाची बाई का? म्हणलं अश्विनी बाई आहे भेटा. अश्विनी कुमार. अश्विनी कुमार हे नाकाची देवता आहे. नाकाला जो सुगंध आणि दुर्गंध कळतो, तो जिभीला, डोळ्याला, तोंडाला कळत नाही. त्या अश्विनी कुमाराने नाकात येऊन त्याचं कार्य केलं तर बरं आहे, नाहीतर म्हणले प्रभू म्हणतात काय करील? त्याचा कंदच फुंकून फेकील म्हणले, त्याचं कुळमुळीसह नष्ट करेल, असे क्रोधाने बोलू लागले आहेत. वरुणाते गाळून घाना जिने निरस्त केली रसना. गोडी हिरोण्या निर्नादाना जेत विनतो मित्रासी. जिभेची देवता कोण आहे? हा? जिभेची देवता, जिभेची. ठिंबक सिंचन केलेलं आहे, ठिंबक सिंचन इथं त्या देवतेनं. चीच म्हणलं की तोंडाला पाणी. बर, ह्या गुळाचा खडा आहे. गुळाचा खडा गोड आहे का मिठाचा खडा आहे? हे हाताला डोळे झाकल्यावर पाय आलं, त्वचेलं, नाक आलं, कोणाला कळतं का? नाही नाही नाही. त्याच्यासाठी कोण परीक्षा करत? तिखट, आंबट, खरट, तुरट, बोरट जे कळत ते जिभेला कळत. या जिभेची देवता असणारी कोण आहे? असणारी जिभेची देवता वरुण आहे. ती पाण्याची देवता आहे. म्हणून वरुणा, माझ्या जिभेत लक्ष्मणजीच्या तोंडातला वलसरपणा कमी करू नकोस. म्हणूनच तोंडाला कोरडा पडतंय, घसा कोरडा पडतो आपला. आणि घसा कोरडा पडला की पांढऱ्या पेशी शरीरातल्या कमी होतात. मग तुम्हाला ताप येते, हिव येते, वाटल त्या बिमाऱ्या. याचा अर्थ आपल्यावर अश्विनी देवाचा कोप होतो, वरुण देवाचा कोप होतो. वरुण देव का कमी झाला की जिभेतला वलसरपणा कमी होतो. रामप्रभू म्हणतात मी वरुण देवा तुला ही शिक्षा लावील. वायूने मांडली घस घस केला सौमित्र मंडळ स्पर्श. पिळोनी त्याचा प्राणात करीन स्पर्श सौमित्र. वायूमुळे स्पर्श कळतो. स्पर्श विषय हा देवता, स्पर्शाची विषय हा कोण आहे? देवता कोण आहे? वारा आहे. थंड, गरम, कठीण, मृदू हे त्वचेचे गुण आहेत. हे त्वचेला ज्याच्यामुळे कळत तो एक वायू आहे. मग वायूचे 5 प्रकार आहेत. काय काय नाव आहेत? मग तुम्ही म्हणसाल तुम्हाला इथं कशाला बसवलंय? आम्हाला विचारायले. 5
5 प्रकारचे वायू आहेत, त्याच्यातला एक जर वायू कमी झाला तर म्हणतात प्यारेलेट झाला. एक गावंढाळ शब्द आहे, अर्धांग वायू झाला. त्याच्यामुळे रामप्रभू म्हणतात माझ्या लक्ष्मणजीच्या शरीरातला कोणताही वायू जर कमी झाला तर मी त्याला शिक्षा लावल्याशिवाय राहणार नाही. इंद्रे मांडिले बंड हिरवीर गेले भाऊ बंद. हे सोनियाच्या ते तोंड जवळ भुजदंड करीन. सुलोचनेच्या दारामध्ये जाऊन इंद्रजिताचा हात पडला होता नाही का महाराज, बाहू पडला होता. त्यावेळेस सुलोचनेने प्रार्थना इंद्राची केली, कारण इंद्र ही बाहूची देवता आहे, हाताची देवता आहे. रामप्रभू म्हणतात इंद्रे मांडिले द्वंद. ए इंद्र, अरे माझ्या लक्ष्मणासोबत तू द्वेष करत आहेस, तुलाही मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या लक्ष्मणजींचे जे कार्य आहे, जे बाहुदंड आहेत, हे प्रबळ करण्याचं कार्य तू कर. यम संजरे अधोगती छिनली जैर शक्ती. याची लावण्या ध्याती अक्षर निश्चिंती तो मित्र करीन. शरीराचं हरण करणारा कोण आहे बरं? एक धनाचं हरण करतोय, एक काय करतो हरण? बाळू महाराज धन. आणि एक काय करतो? शामराव महाराज इकडे पहा माझ्याकडे. एक करतोय धनाचं हरण आणि एक कशाचं करतोय? दोघायचं दोन आहे, तिथं मनुष्याचं काय नाही. धन कोणाचं आहे? येतंय का प्रमाण? असलं पाठ म्हणा. देह एकाचे धन कुबेराचे, किती मनुष्याचे काय आहे, किती मनुष्याचे काय आहे. देह एकाचे धन कुबेराचे, किती मनुष्याचे कशी असते तुम्हाला सांगतो भास्कर महाराज. तुम्ही आता बगर वाचकची कथा करता, संगीत संच घेतला ना, ते असं करतात. आता जसं केलं तसं सांग का. पहिल्या दगड मातीच्या भीती असायच्या, आता त्या बहान काम करणाऱ्याला हजरी राहायची 700 रुपये आणि खाली चिखल कालवणाऱ्याला गडीच्या मातीचा चिखल कालवू लागतंय, त्याला किती राहायची? 200च. मग तो सांगायचा कोपऱ्याचा दगड घ्या, कोपऱ्याचा, त्यानं गोल दगड द्यायचा. काऊन तू 700 घेतो
आणि मला 200 देतो. हं? मग त्या मिस्त्री त्या गावंड्यानं मग दुसऱ्याच त्याला सांगायचं, बापू मी लय बेजार झालो, जो तुला काठाचा मागला की तू मधातला द्यायचा, आणि मधातला मागला की कोपऱ्याचा द्यायचा, तसं काऊन करू लागला. ते म्हणला माझ्याकडे काही पाहान तुम्ही. पाहती ना, कुठे गेले राम महाराज, कुठे गेले बाळू महाराज, आमच्या संचयकडे पहा काही. हा जरा 8व्या दिवशी जरा हिसाबान भरा, आम्हाला साथ करतील नाही का. धन्याचा हा माल मित्र हा माल, विनोदाचा विषय सोडून द्या माय बाप. तुकोबारायचा माल आहे, माऊलीचा माल आहे. आणि गावा लिखाण करायला लागले तर रामप्रभू क्रोधाने क्रोधायमान झाले. तर जर म्हणले यमानी माझ्या लक्ष्मणजीचा प्राण हरण केला, धन हे कुबेराचे, देहा काळाचा धन कुबेराचे. हो, पण कुबेराचाही नियंता राजा रामप्रभू आहे, आणि यमाचाही नियंता कोण आहे, राजा रामप्रभू आहे. म्हणले यमालाही मी शिक्षा करीन. ब्रह्म याने केला निरोध, कुंडला रती स्वानंद, त्याचा छेदो बाध, खंडा खंडानंद भरीला. ब्रह्मदेवाने सुद्धा विरोध चालवला. म्हणले माझ्या लक्ष्मणजी सोबत, ए ब्रह्मदेवा, अरे तू माझ्याकडे बघ, मी तुझा बाप आहे. माझ्याच नाभली कमलातून तुझी उत्पत्ती झाली. शस्त्राप्त मृता ब्रह्मयाशी, ठावणारी घाता तयाशी, हो निकासा विषी वर्ता आला. त्या ते श्रीरामे अश्वासोनी, चतुर्श्लोकी उपदेशिले. तोही भेलेऊ लागला, पळू लागला. त्या 4 श्लोकाचं असणार श्रीमद भागवत सांगितलं, आणि जगमान्य त्याची स्थापिले. त्याला हे काम लावून दिलं कोणतं, 1 नखाची, 2 नखाची, 3 नखाची, 4 नखाची, 5 नखाची प्रजा उत्पन्न करायचं कार्य ब्रह्मदेवा मी तुला दिलं, आणि तू माझ्या लक्ष्मणाला सहकार्य करत नाही का रे बाबा. केली उपेंद्रे छळो मुक्ती, गुंतली गमना गमन शक्ती, त्याची लावणीया ख्याती, उर्मिला पती उठविला. खुंटविली गमनागमन स्थिती, म्हणजे चालणं हलणं डुलणं, याची उपेंद्र दैवत आहे. उपेंद्र, इंद्र आणि उपेंद्र. त्यांनी हे माझ्या लक्ष्मणजी सोबत विरोध चालवला आहे, त्यांनी हे खुंटीत केलेला आहे, त्यांनाही शिक्षा करील रामप्रभू म्हणत आहेत. बळीने द्वारपाल केला, वामन त्रिविक्रम भला, हिळीन सौमित्राच्या पाऊला, चालविन मग सुखे. माझ्या लक्ष्मणजीची गमनागमन स्थिती खुंटीत केली ना तू उपेंद्रा. तुला माहित आहे, अरे बळीने जाग्यावर उभं केलं आहे. कुणाला बट्टू वेशामध्ये 3 पाय जागा पाऊल मागण्याकरता आला होता. 3 पावलामध्ये सर्व, 2 पावलामध्ये सर्व काही आटून टाकलं. 1 पाय बळीच्या डोक्यावर ठेवला, बळीला पाताळात घातलं, पण बळी कमी नाही धरला. बळीने सुद्धा काय केलं, त्याला द्वारामध्ये द्वारपाळ म्हणून उभं केलं. आधोनी तिष्ठत बळी बळीने राखीला दारवंटा, बळीने दारवंटा करून तुला तिथं उभं केलेलं आहे. विसरलास का बापू. नभे मांडिले द्वंद, निषेध कुंडला शब्द, उडवणीच्या शून्यवाद, अनाहत शब्द काढीना. शब्दाची देवता सुद्धा नभनाम आकाश आहे. नभे मांडिले द्वंद, आकाश सुद्धा माझ्या लक्ष्मणजी सोबत द्वेष करत आहे, द्वंद करत आहे. त्याला पण मी शिक्षा करीन, आणि माझ्या लक्ष्मणजीच्या आहळबहळी जव शब्द न निघे, माझ्या लक्ष्मणजीच्या मुखातून शब्द निघेपर्यंत
त्यालाही मी सोडणार नाही. चंद्र पिढीला क्षय रोगे हरी नित्याळ न राहे उगे सौमित्राचे मनाने लेवेगे मूर्छित करोनी राहिला. लक्ष्मणजीकडे पाहतात रामप्रभू आणि लक्ष्मणजीच्या मनावर काय परिणाम झाला आहे. मनाची देवता चंद्रमा आहे. ए चंद्रमा, अरे तुला पीडा आहे नाजूक, गेली का तुझ्या मागची पीडा? नाही ना गेली. चंद्र पेढेला क्षय रोगे आणि अजून पण मुका बसन का बापू? तू मला आम्हाला त्रास द्यायला का? आमच्या लक्ष्मणजी सोबत द्वेष करायला लागलास का? म्हणून राम म्हणतात तुला ही शिक्षा लावीन. ऐसे दंडिना मी त्यासी वये रोटी धर्माची तांडून विकल्पाची विना मित्राची विकल्प. चंद्रमा दोन काम करतो. दोन कामाची देवता चंद्रमा आहे. मनाची देवता चंद्रमा आहे आणि संकल्प आणि विकल्प हेही कोण करत? तर चंद्रमाच उत्पन्न करतो. तेच मन आहे पण संकल्प करत, तेच मन आहे पण विकल्प करत. पण हे संताकडे चालत नाही, कारण तिथं शीतळ होत. संत संकल्प बी नाही आणि विकल्प बी नाही. संकल्प आणि विकल्प सांडोनी ब्रह्मयाने बुद्धी केली मंद उडविना त्याचे ब्रह्मपद सौमित्राची निर्विकल्प शुद्ध स्वरूपा बोध करी. बुद्धीची देवता ब्रह्मा आहे. ब्रह्मालाही मी शिक्षा लावी. मनाची देवता चंद्रमा आहे. चंद्रमाने संकल्प विकल्प माझ्या लक्ष्मणजीचे काय केले तर खंडित केले तर. म्हणून रामप्रभू कानी क्रोधायमान होऊन सर्व देवाला शिक्षा लावण्याकरता प्रवृत्त झाले आहेत. रुद्रे अहंकार केला क्षीण त्याची ओहमार करीन. अहंकार हा देवता रुद्राची आहे. रुद्रे अहंकार केला अशीन. जोपर्यंत माझ्या लक्ष्मणजीचा अहंकार क्षीण झालेला आहे, जोपर्यंत लक्ष्मणजीला अहंकार येत नाही, ममता माझी असणारा येत नाही लक्ष्मणजीकड, तोपर्यंत रुद्रालाही मी शिक्षा लाविल. रामप्रभूचे उद्गार आहेत. विष्णू येवनिया त्वरित न करी सौमित्र सावरित तरी तो करीन पद सर्व पतदेश घडी. या सगळ्याची देवता कोण आहे? विष्णू आहे. विष्णू येवनिया सोय चित्त, स्वतः जोपर्यंत विष्णू येत नाही आणि लक्ष्मणजीला सावध करत नाही, तोपर्यंत राम म्हणले मी उगा राहणार नाही. कारण या सगळ्याची देवता विष्णू आहे. चाले हे शरीर, चाले हे शरीर
शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिलीन कोण बोलविते आईलीना काले शरीर कोणाची असते काले शरीर कोणाची असते चाले हे शरीर कोणाची असते कोणाच्या सत्तेनं चालतं तयाचे भजन त्याची सत्ता आहे माय बाप वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता राहिली हंता मग कोठे पर्वते बैसके न सांडावे समुद्रे रेषा न वलंगावी त्याची आज्ञा आहे आणि तोच आता क्रोधायमान झाला आहे आणि सर्व भूताला शिक्षा करीन सर्व देवतेला शिक्षा करीन माझ्या लक्ष्मणजीवर जर आघात झाला तर असे रामप्रभू उद्गार काढीत आहेत लक्ष्मणाचे विलये जाण पूर्ण भरणार अनंतला अनंत होऊन लक्ष्मणाच्या विरहे जाण लक्ष्मणासाठी राजा राम प्रभू अनिवार झाले पूर्ण शोभला रघुनंदन कारण सत्ताधारी परमात्मा आहे लोकाध्यक्ष शुराध्यक्ष धर्माध्यक्ष कृता कृता असा जो परमात्मा आहे क्रोधायमान झाला अनंत ब्रह्मांड जयाची आरोमी त्याच्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड बसतात नोहे नोहे अनंत ब्रह्मांडाच्या घडामोडी करतो करिता विक्षुप भ्रुकुंडी रची मोडी अनंत ब्रह्मांडाच्या उतरंडी असा जो सत्ताधारी परमात्मा आहे तो क्रोधाने लालबुंद झालेला आहे हनुमंताला वेळ लागती आणि लक्ष्मणजी शरपंजरी आहे म्हणून काय स्थिती झाली आहे का मारीन राज्य कोट्यावधी राक्षसाला या ठिकाणी मारील भल्ला अनेक दिशाची असणारी 10 दिशा बाणाने कोंदील सर्व देवताला शिक्षा लावील पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूताचा त्या ठिकाणी शिक्षा भोगतील रूप रस गंध स्पर्श माझ्या लक्ष्मणजीच्या शरीरातले मंद झालेले आहेत प्रत्येक इंद्रियाला प्रत्येक देवता आहे प्रत्येक देवतेला शिक्षा करेल आणि माझ्या लक्ष्मणजीला सावयव करेल तरच मी दशरथ नंदन रामप्रभू उद्गार काढत आहे अकाळ मांडला प्रलय काळाची वेळ नाही पण अकाली प्रलय का होतो हडबडले ब्रह्मांड सगळं ब्रह्मांड हडबडून गेलेलं आहे पृथ्वी रसातळाला जाऊ पाहत आहे रामप्रभूचे लाल बुंद डोळे झालेले अंगाचा थरकाप होत आहे प्रलयाची महाप्रलयाची तर वेळ नाही आणि महाप्रलय काय म्हणून होतो सगळे भूत त्या ठिकाणी पंचभूत विचारामध्ये 10 दिशा पडलेल्या आहेत ब्रह्मा मने काय झाले झाले न पळ
ब्रह्मदेव म्हणले अजून युगाचा अंतही नाही झाला, सतयुग चालू आहे, सतयुगाच्या नंतर अनेक युग व्हायचे राहिलेले आहेत. काय म्हणून अकाळी प्रळय काळ मानला असावा, अवेळी प्रळय काळ का होत असावा. आणि महाप्रळय जर झाला तर सर्व काही लयाला जाणार आहे. दुने कष्ट मज वढवले, पुन्हा मला काय होत आहे म्हणले महाराज, पुन्हा कष्ट होताल. कशाचे? पुन्हा या पृथ्वीची, पुन्हा या सृष्टीची निर्मिती मला करावा लागेल. आता जर प्रभूंनी बाण सोडला तर सर्व क्षय झाल्याशिवाय राहणार नाही. होता सकाळ पडती मरकटे ये रे सकळे देखोनी अडधरा. सगळ्यांनी राम प्रभूकडे पाहिलं. गेले एवढे वर्ष झाले आपण पालावर पडून पोट भाडून रामप्रभूला सहकार्य करतो. कधीच रामप्रभूचा क्रोध अनावर झालेला नव्हता. आज प्रभू जर एवढे क्रोधाने लाल आहेत तर काय होणार? येरे मरकटे पळती सैरा. अनेक वानर सैरा वैरा पळू लागले, धावू लागले. थोर थोर वानर होते बरं त्याच्यामध्ये. नळ निळा जिजा अंगद सुग्रीव कपिनाथ विभीषण जळणांगद रे रघुनाथ आदिती. कोणाकोणाचे नाव आले ऐका ऐका. मोठाल्याचे नाव आले तर हे वानर होते का? राम महाराज कोण होते हे? हे तो न हे वनीचे वनचेर, हे तो न हे राणीचे पाले खाईर, हे तव ब्रह्मकुळीचे ब्रह्मकुमार. हो, संत होते बर, थोर महात्मे होते. आणि ते याच्यासाठी आले होते. संताचे उद्गार आहेत. आम्ही भरजा वैकुंठी आलो याच्यासाठी. कशासाठी? देव उपकारासाठी आले घर जावई कुंती, आले घर जावई कुंती, आले घर जावई कुंती. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, ज्याचं घर वैकुंठात आहे ते इथं कशासाठी आले? बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया, बुडत हे जनन देखावे डोळा. हे काळाच्या कचाट्यात सापडत आहेत. म्हणून हनुमंत सुग्रीव नळनिळ जांबवंत अंगद बाळ सरसावले. हो, समोर सरसावले. रामप्रभूच्या समोर गेले, हात जोडले, नतमस्तक होतात. काय बोलतात ऐका. रामप्रभूची विनंती करत आहेत. पूर्ण अवतार राम रावो, अकाळी करू नये प्रळयो. आपत्ते ब्रह्मदेवो, नदी सृष्टी पावो करे विना. हात जोडतात. प्रभू ठाकलो शेद्वारी, उभा याच कभिकारी. मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. देवा शिनले भागले, कोणा म्हा पुशिले, तुझ विन एकुले पांडुरंगा.
प्रेमाचे भातुके कोणा महादिधले तुझ विनय कुले पांडुरंगा. ए प्रभू, अरे या निर्जन वनामध्ये या राक्षसाच्या कचाट्यामध्ये आम्हाला घेऊन आलास आणि अकाली प्रलय काळ मांडत आहात. नाही देवा, तुम्हाला कोण शांत करील? ऐका प्रभू, असमजुतीच्या चुकीमुळे, एका असमजुतीच्या चुकीमुळे राज्य, राष्ट्र व प्रजा या सर्वस्वाचा नाश होतो. एक राजा जर चुकला तर राष्ट्र जात, राज्य जात आणि प्रजा ही त्या ठिकाणी धुळीला मिळते. म्हणून सावध व्हा. ऐका ऐका, प्रलय अकाळी प्रलय काळ मांडू नका आणि दुनिये कष्ट वढवेल, पुन्हा कष्ट वढवेल तुम्हाला आणि पुन्हा सृष्टीची स्थापना करावा लागेल. अकाळ प्रलय करीता बोलू लागेल निजगता. तू सकळांचे पालिता निरपराधे घाता नये करू. प्रभू, अकाळी प्रलय काळ मांडता बोल लागेल निज धर्म. ही प्रलय काळाची वेळ नाही. कोणत्या वेळेला कोणतंही कार्य करता येत नाही. त्याला वेळेचं बंधन आहे, त्याला काळाचं बंधन आहे. काळ, वेळ आणि स्थळ तिन्ही गोष्टी एक आल्या तरच ते कार्य घडत. हा तुमचा काळ नाही, वेळ नाही प्रभू. आणि मग हे जर तुम्ही केला काळी प्रलय काळ तर बोल लागेल, बोल लागेल, लोक नावे ठेवतील. म्हणून प्रभू हे करू नका. वानर पदर पसरून हात जोडून नतमस्तक होत आहेत. एकाचे अपराधासाठी दहावले सकळ गोष्टी. हे प्रतिपालनाची गोष्टी देवी जगजेची बोलावी. एकाच्या अपराधासाठी, अपराध कोण केला? एकाने. आणि एकाच्या अपराधासाठी तुम्ही सहार करता सकळ सृष्टी, सगळ्या सृष्टीचा सहार करता. हे जगजेठी बरे नोहे. जगजेठी हा शब्द कोणाला आहे? त्या परमात्म्याला आहे. तुम्ही जगजेठी आहात. तुम्ही सर्व भूतामध्ये आतोनात भरून भरलेले आहात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सगळ्यात तुम्ही आहात. अहो ओ परमात्मा, तुमच्या विनठावर हिता कोठे तिळ मात्र सुद्धा नाही. तया सर्वात्मका ईश्वरा, सुकर्म कुसुमाचे वीरा, पूजा केली होया पार तोषा लागी. सर्वभूती पाहे एक वासुदेव. प्रत्येक भूत मात्राच्या ठिकाणी आतोनात भरलेले परमात्मा तुम्ही आहात. आणि तुम्ही जर असं करतात तर आम्ही काय करायचं आहे? तू सकळ पूजन कर पिता पिता निरपराध एकासाठी परमात्मा, एकासाठी तुम्ही सगळ्याचा सहार करता. तुम्ही दयाळू आहात, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सर्व भूताशी नियंत आहात. प्रभू असं करू नका. तुमची उदारता आहे. जो जो तुमच्याकडे येईल त्यांचा तुम्ही उद्धार करायचा आहे. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, किंवा यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नार. लहान थोर याती भलते नारी यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर.
न लगे करावा विचार तो कोणाशी चिंता कोणीया अनंत महाराजा भास्कर महाराजा राम महाराजा नाही का या 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 सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे देवा अहो तुमचं आहे अधिकार टाळ्या वाजवलं पाहिजे की नाही बरं वा 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 कलियुगी उद्धार म्हणून कलियुगा माझी थांबा थांबा कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी देवा आम्ही कीर्तन केलं ना बाबा तुमच्या नावासाठी हो, तुम्ही सांगितलं आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विन जीवा हो देवा सुखासाठी आम्ही तुम्हाला आमचं करून घेतलं घरादाराचा मुला बाळाचा सर्वस्वाचा त्याग केला प्रभू आणि आम्ही तुमच्या सोबत आलो हो अहो रात्र पोट बांधून वरबडोनी पाला भरितसे पोट जगात बोभाट करू नये मला एक जणाने विचारलं म्हणले महाराज रामप्रभूचा सासरा खूप सेनापती होता काय नाव जनक जनकाकडे सेना कमी होती का भास्कर महाराज आणि अयोध्येत सेना दल कमी नव्हतं मग हे वानर कशाला नेले अयोध्येला त्या लंकेला दोन्ही सैन्य जमा करायचं असतं ना हा असं होतं का मग महाराजांना विचारलं म्हणलं उद्या सांगतो त्या फोनवर विचारलं होतं आमचे राम महाराज म्हणले लंकेमध्ये सोन्याचे घर होते चांदीचे घर होते आणि माणसं तिथं नेले असते राज्यात रावण आला म्हणला असता बापू संभाजी महाराज तुम्ही तिकून आले का आमच्याकडून ते म्हणले आम्ही त्याच्या गाडीत राहतो पप्पा रोज त्याच्या संग असतो आम्हाला त्याला नाही जमत सोडायला पण मोह ऐका ना एक सोन्याची काम देऊ का पाव पाव किलोची बदलली असते माणसं एक इट अरे बाबा इट केवढ्याची होईना आता या भावानं घर म्हणल्यावर इट द्यावं लागेल माणसं बदलली असते बदलायलेत माणसं राहते पण वाढणारे बदलणारे नव्हते का बरं हे तो नोहे वनीचे वनचर हे तो नोहे राणीचे पाले खैर हे तो ब्रह्मकुळीचे ब्रह्मकुमार नोहे नोहे आम्ही घरच्या वैकुंठी आलो याच्यासाठी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया आम्ही ज्याच्यासाठी आलो तेच कार्य करणार आहोत मुनी मुक्त झाले
भेने गर्भवासा आम्हा विष्णू दासा सुलभते किंवा घेईन मी जन्म याच्यासाठी देवा नाही का आणि तुझी चरण सेवा हो असे वानर रामप्रभूला बोलू लागले आहेत. तू सकळ तू जनक सकळांचा पिता पिता महासा निरपराध निज ताराचा ऐसा करी तोटी. तू जनक सकळाचा तमेव माताचे पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव मम देव देवता कोण आहेस तू सगळ्यांचा जनक आहे बाबा. नोहे नोहे कालच वामन महाराजांनी तो अभंग घेतला होता. आंबुला जोडी आंबुली जोडी आंबुला खाय काय. अरे बाबा हा तुझा खेळ आहे ना. दुरोनी आंबोला केला गे माये. अरे तूच मानला नाही खेळ हा मायेचा सगळा. आताची पाहे पा केहोडे किती मेळविलेशे माकडे. भरत हनुमंत म्हणले होते ना त्याच वेळेस. हो अरे अरे रामप्रभू सो मायेचे आडवस्त्र लावणी कला खेळवी सूत्र आणि बाहेरी छाया नटे विचित्र 84 लक्ष. हे तुझच छाया चित्र आणि 84 लक्ष एवढीच चालू आहे. किती वेळा जन्मा यावे नाही का आणि नित्य व्हावे भजित प्रभू. आणि म्हणून आम्ही तुझ्या सोबत हनुमंता सोबत आलोत बाबा. कारण तुझ्या सोबत संत आहेत हनुमंतासारखे सुग्रीवासारखे आणि जन्म मरण कोडे निवारी हा हो संग प्रभू. क्रोध शांत करा जरा थोडं आमच्याकडे लक्ष द्या देवा. म्हणून धरिले दोन्ही चरण लोकोपयोगी मुनिमान. तू कृपाळू रघुनंदन, तू भवशमन उपक्षमन करी क्रोधाचे असं शेवटचा पॅराग्राफ सांगायला नाही का. क्रोध शांत करा देवा क्रोध शांत करा म्हणून धरिले दोन्ही चरण. मुलगी काऊन गावं लागती या वाद्याच्या गजरात. तुम्हाला जर नाही समजली तर मला थोडीशी म्हणून दाखवावं लागती. प्रभू काय करताय काय डोळे झाकून तिथं लक्ष घाला. प्रभूने हसा पांग बाण हात केला आणि भातुड्यातला बाण उपसला काख्यातला धनुष्य कहाळला आणि एकदा का तू निरावर बाण घेतला असताना तो बाण पुन्हा परत करता येत नाही. म्हणून धरितो दोन्ही चरण. म्हणून प्रभूचे घट्ट पाय धरले. प्रभू रामप्रभूचा वरच्यावर हात धरला सुग्रीवजीनं. करा क्रोधाचे उपक्षमन देवा. क्रोध शांत करा लागोनी पाय विनवित तू पाया विनितो मासे, विनितो मासे, करतारी बोला, करतारी बोला कोणिया पाया विनितो तुम्हारा करतारी बोला मुखीना करतारी बोला हरी गोविंद गोपाला, हरी गोविंद आमच्या सगळ्यावर तुझीचा हरे गोविंद मार्ग गोपाला, वैकुंठेचा मार्ग वैकुंठेचा. लागोनिया पाया विनवितो तुम्हा करटाळी बोला मुखी नाम कोण सांगतात संत सांगतात. लागोनिया पाया विनविते तुम्हा. इकडे जनाबाई म्हणती लागोनिया पाया विनविते तुम्हा
सांगा महिमा साधू संतांचा कैसी वसविली पंढरी काय उभा पुंडलिका द्वारी काय महिमा भीमा तिरी ओ देवा का लंकेला आलात का समुद्रावर शत्रू बहरलात काय म्हणून तुम्ही म्हणले बिभीषणाला लंका दान केलेली आहे आणि अकाळी हा प्रलय काळ नाही आणि तुम्ही प्रलय काळ कसा म्हणले करता सांगा सांगा शांत व्हा प्रभू भक्तजनांचा भक्ता जनावर भक्तावर दया करणार आहे कृपाळू आहे कनवाळू आहे दयेचा सागर असणारा तू परमात्मा आहे आणि जो मज होई अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण निवारण करणारा तुम्ही परमात्मा आहात आणि एवढे कसे क्रोधाने लालगुंद झाले सांगा सांगा देवा उषात दीना दयाळूपणा म्हणजे काय असतं दयातीचे नाव भूताचे पालन हो, दयातीला म्हणावा दया क्षमा शांती आणि तेथे देवाची वस्ती हो, देवा तुम्ही दयाळू आहात करुणेचे माहेर घर आहात तुम्ही सर्व भूताचं पालन करणारे आहात गाय येव का व्याघ्र येव दोहिले पाणी काय करत सारखंच पाजत लावणी करो का घाव घालो वृक्ष दोहीला काय देतो छाया सारखीच देतो घरचा असो का बाहेरचा असो दोन्हीले प्रकाश दिवा सारखाच देतो तस देवा उचनीच काही नेने टाइम संपला तिकडून ऑर्डर आली उचनीच काही नेने भागवंत आणि तिष्ठे भाव भक्ती देखोनिया असं असणारे परमात्मा तुम्ही कृपाळू आहात आणि दयाळू आहात निज भक्तांचे कारण हा अवतार पूर्ण प्रतंत्र आहे राम अवतार हा स्वतंत्र नाही आहे का स्वतंत्र भक्तांनी सांगावं आणि देवानी ऐकावं पहा सुरुवातीपासून लग्न करायला सुद्धा गुरु महाराजांनी विश्वामित्रानं नेलं म्हणून सीतेला वरलं अयोध्येमध्ये माईनं सांगितलं वनात जाय म्हणून रामप्रभू वनात गेले वनात गेल्यावर हनुमंतानं सांगलं सुग्रीवासाठी वाळीचा वध करावा लागतो याला काय म्हणाव परत्र असणारा स्वतंत्र अवतार कृष्ण अवतार आणि परत बोलिले वाल्मिका कैसे
तुम्ही बांधलेले आहेत ना, तुम्ही मनानं काही करायले. बोलिले वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावील नामा म्हणे. हो देवा, तुम्हाला वाल्मिक महाराजांनी असं लिहिलंय का? हनुमंता जाईल ओली आणायला तिकडच बसल आणि राम प्रभू क्रोधायमान होतील आणि बाणामाग बाण लावून सगळ्या सृष्टीचा अंत करतील नाही. मग तुम्ही असं का बरं करायले? जरा सावध व्हा. हो, हात जोडे आणि सगळे वानर विनंती करू लागले आहेत. एका पणाची भीती, एका ब्रह्मवेदू, एका पणाची भीती, एका जनार्दनाची गोष्टी, कांताची रावी भीती, ब्रह्मचे बाबा अध्यायाला पूर्ण विराम देत असताना म्हणतात, एका पणाची दिठी एकपणे पडली मिठी. हो, एकापणाची दृष्टी आली ना, एकापणाची, तर मग काय होत? त्या एकट्या सोबत आपली गाठ पडते. हो, जोपर्यंत द्वैत बाजूला जात नाही आणि बोधाची माळ गळ्यामध्ये पडत नाही. चैतन्याची शोभा शोभा पाहते. एका जनार्दनी एकपणा उभा, एकटपणानं उभा राहिला ना, मग एकहारी आत्मा, जीव शिव समा, वायाची दुर्गुमन, चैतन्याची शोभा. हो, आपल्या जे हृदयामध्ये चैतन्य आहे ना, ते चैतन्य मग जागा होत. पण कधी? आतमध्ये हरी, बाहिर हरी, हरिनी घर, मग देव पहावया गेली. तव देवची होणी, मग कोणी एखाद्याने वैकुंठी जावे, तीही वैकुंठाची केले आघवे. ऐशे नाम घोष गौरवे, धवळीले ईश्वची, अशी स्थिती होते. म्हणून गाबा अध्यायाला पूर्ण विराम देत आहेत. रामप्रभूचा क्रोध, वानर नव्हते मायबाप, ते संत होते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुग. कलियुग मागा माझी करावे कीर्तन, आणि तेने नारायण भेट देईन. तेने नारायण देईल भेटी. वानराने नामा संकीर्तन चालू केलं आणि नामा संकीर्तन साधन पै सोपे, जळतील असाध्य ते साध्य तुकाराम महाराज म्हणतात. आणि वानर सगळे पाळा घालून बसले. रामप्रभूला विनंती केली, प्रभूचाही क्रोध शांत झाला. आणि ऐका आपल्या आजच्या कथेला पूर्ण विराम, कारण आज पंगत मोठी आहे. आमचे पंढरनाथ मत्ते भाऊ नाही का महाराज, ज्यांनी हा पायाच उभा केला असं म्हणायला हरकत नाही. निवर्ती महाराज, त्यांचे वडील गोविंद महाराज, रामभाऊ महाराज, फकीरा महाराज, अशी ही चालत आलेली परंपरा धर्मनाथाच्या बीजेच्या निमित्ताने छोटूस चिचच झाड कस तरी एक चवळ बांधल्यालं आणि आपलं एक दिवसाचा कार्यक्रम करायचा. पण गुरुजी, ते रोपट लावल्या गेलं, थोर पुरुषाने लावलेलं रोपट आहे हो हे. इवलिशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला, मोगरा फुलला.
फुले चिताचे बहारू कळिया कशाचं पायी कशाचा मंडप आलाय हो. हातावर अशा भाकरी ज्वाऱ्याच्या भाकरी आणि उडदाची डाळ नाही रामभाऊ महाराज. आमचे गबरू महाराजाचे डोळे पाणावायचे सप्त्यात आले की महाराज आम्ही इथं लय कष्टानं हे उभं केलेलं आहे. आसूच्या मंडळीचा सहभाग धमधमच्या मंडळीचा सहभाग आणि केवढा आता हा सप्ताह झाला. असो आपण गोरखनाथाच्या चरणी विनंती करू की आमच्या भक्त मंडळीने असाच हा कार्यक्रम आणि शेवटपर्यंत हो नोहे नोहे या परिसरावर बघा तुम्ही खाली पाणी नाही हो महाराज. खाली कार फोडे लोकांना आणि इथं थोडं कुठे बोर घ्या कुठे विहीर खंदा. पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास. भक्त गे बस 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 अंतरीचे धावे शोभावे कारण खांदे भार पोटी भूक आणि काय खेळायाचे सुख. यजमानाचा आपल्याला तिकून निरोप आला आणि अध्यायी संपला. घ्या महाराज शिव. एक जनार्दना चरण कृपा घन कृपाळू म्हणून म्हणले कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर. परमात्मा कृपाळू आहे हो आणि उदारही आहे. केले क्रोधाचे उपक्षमन. प्रत्येकाला क्रोध यावा पण क्रोधामध्ये काय असावा शांत असावा. तो क्रोध असा गट 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 गिळता यावा. नाही तर क्रोधानं भल्या भल्याचं काय झाले प्रभून क्रोध शांत केला आणि वानराला अभय दान दिलं. जवळ घेतलं अंजारून गोंजारून प्रभून वानर कुशीत घेतले आणि नात्रायने अध्यायाला पूर्ण इराम दिला आहे. स्वस्ती. रामायणे दाखंडे एका कारणी काय रघुनाथ दोष